गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना शिवसेनेच्या खासदारांकडून पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर हप्तेखोरीचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत। श्रीरंग बारडेंनी पिंपरी चिंचवडचे पोलीस हप्ते वसुली करतात, सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलईदार समस्यांना प्राधान्य देतात अशी तक्रार थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंकडे केली। तर परभणीचे खासदार संजय जाधवांनी पोलिसांसोबतच महसूल अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केलेत। वाळूच्या एका गाडीकडून 45,000चा हप्ता सुरू असून अवैध पद्धतीने क्लब मटके सुरू असल्याचाही त्यांचा आरोप आहे। जो सर्वसामान्य नागरिक आहे तो पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेल्यानंतर त्याची दखल तात्काळ घेतली जात नाही, त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते, त्याला खूप वेळ त्या पोलीस स्टेशनला बसून ठेवलं जातं। अनेक पोलीस स्टेशनमध्ये असे गैरप्रकार घडतात आणि सर्रास चाललेले की कुठेतरी थांबलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मी काल भेटून पत्र दिलेलं। दिवसाढवळ्या बोटी टाकून पाण्यात वाळू काढणं चालू होतं। त्याचे मी लाईव्ह लोकेशन मी आयजीला, कलेक्टर साहेबाला, एसडीएमला, तहसीलदारला पाठवलेले आहेत, पण कुठलीही त्याच्यावर कारवाई होत नाही, कारण त्याच्या मागे राजकीय वरदहस्त आहे। त्या ठिकाणचे विद्यमान आमदार त्या ठिकाणच्या वाळू माफियांना संरक्षण देतात आणि विरोधी पक्षातल्या काही लोकांचे जर असेल तर त्याच्यावर कारवाई करायला पोलिसांना भाग पडतात। शिवसेना खासदारांनी थेट पोलिसांवरच हप्ते वसुलीचा आरोप केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवून दे, कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवून दे, कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवून दे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।